हाय हॅलो नमस्कार, मी पूजा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत संक्रांतीची मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी। संक्रांतीच्या काळामध्ये नवीन पिकं यायला सुरुवात होते। ह्या नवीन आलेल्या शेंगभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या आणि रानमेवापासून संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते। काही ठिकाणी ह्या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात, तर काही ठिकाणी ह्याला खेंगाट म्हणतात। जशी गावं बदलतात तशी नावेही बदलतात। चला तर मग ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा व बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। मिक्स भाजी बनवण्यासाठी मी येथे 8 ते 10 पालकची पाने घेतलेली आहेत, एक वांग, एक कच्चा पेरू, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, बारीक चिरलेले गाजर, उसाचे तुकडे नसतील तर तुम्ही ह्यामध्ये गुळाचा खडा वापरू शकता। आंबट चुक्याची पानं, आंबट बोरं चेक करून घ्यायचे आहेत। तसेच मी येथे अर्धी वाटी शेंगदाणे भिजून घेतलेले आहेत, अर्धी वाटी ताजे मटार, वाटण बनवण्यासाठी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे, एक छोटी वाटी परसबी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी घेवड्याच्या शेंगा, पाव वाटी हरभऱ्याचे डाळे आणि पाव वाटी पापडी शेंग घेतलेली आहे। भाज्यांमध्ये तुम्ही चाकवत आणि चंदन बटवा ह्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता, परंतु मला ह्या भाज्या मिळाल्या नाहीत। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी येथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। गॅस मंद आचेवर ठेवून 1 चमचा तीळ आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचे बनवलेले वाटण ह्यामध्ये ॲड करायचे आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचा आहे हा मसाला आणि त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये भाज्या घालून घेऊयात। मी येथे पालक आणि आंबट चुका हा 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि नंतर बारीक चिरून घेतला आहे। बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, उसाचे तुकडे, बारीक चिरून घेतलेले गाजराचे तुकडे, बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, 15 ते 20 मिनिटं भिजून घेतलेले शेंगदाणे, बिया काढून घेतलेली पेरू आणि बोराचे तुकडे, हरभऱ्याची डाळे, मटार, पापडी शेंगाचे तुकडे, बारीक चिरलेली परसबी, घेवड्याच्या शेंगाचे बारीक तुकडे, वांग्याच्या मी येथे मध्यम आकाराच्या फोडी करून त्या पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या। वांगे काळी पडू नयेत त्यासाठी ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचे आहेत। ह्या सर्व भाज्या आपण एकदा मिक्स करून घेऊयात। त्यानंतर ह्यामध्ये भाजीला छान रंग येण्यासाठी 1 चमचा लाल मिरची पावडर व 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मसाले व भाज्या पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायच्या आहेत। आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर ह्या सर्व भाज्या शिजवून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं ह्या सर्व भाज्या शिजवून झाल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला भाजीचा जेवढा रस्सा हवाय तेवढं गरम पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे व पुन्हा एकदा झाकण ठेवून ह्या सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटं सर्व भाज्या शिजवून झाल्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, त्यामुळे भाजी मिळून येते व भाजीला चवही छान येते। आपण ह्यामध्ये पालेभाज्या घातलेल्या आहेत, त्या सर्व पालेभाज्यांची चव ह्या भाजीमध्ये उतरावी म्हणून भाज्या थोड्याशा मॅश करून घ्यायच्या आहेत। पुन्हा एकदा ही भाजी 2 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। भाजी आपली शिजलेली आहे। त्यानंतर मी येथे वरून थोडंसं तेल टाकणार आहे। बघू शकता तुम्ही ह्या भाजीचा रस्सा कसा मस्त दाटसर झालेला आहे। ही मिक्स भाजी आणि तेल लावलेली बाजरीची भाकरी खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।